आता बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच बातमी आहे कल्याणमधून। कल्याणमध्ये सप्तशृंगी इमारतीचा भाग कोसळलेला आहे आणि या दुर्घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर 6 जण जखमी आहेत आणि या जखमींवर उपचार सुरू आहेत। कल्याणमधील या सप्तशृंगी इमारतीच्या 4थ्या माळ्यावरील काही भाग कोसळला आणि यामध्ये 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे, तर 6 जण जखमी आहेत आणि या 6 जणांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। तर या ठिकाणी हा संपूर्ण मातीचा ढिगारा काढण्याचं काम अग्निशमन दलाकडून सुरू आहे। आतापर्यंतची जे रेस्क्यू ऑपरेशनचे आहे त्याच्यामधले 12 लोक जे अडकले होते त्याच्यातले आपण सर्व काढलेत। अजून आपलं काम चालू आहे, पण त्याच्यातले 6 लोकांची अनफॉर्च्युनेटली दुर्दैवी मृत्यू झालेली असा प्राथमिकदर्शनी आपल्याला कळते। त्यांना आपण रुक्मिणीबाई हॉस्पिटलला पाठवलेलं आणि पुढची कारवाई त्यांच्या डॉक्टरमार्फत होईल। आणि उरलेले जे 6 लोक आहेत ते आज रोजी ते ट्रीटमेंटवर विविध ठिकाणी विविध हॉस्पिटल्सवर त्यांचे ट्रीटमेंट चालू आहे। तर कल्याणमध्ये ही दुर्घटना घडलेली आहे। सप्तशृंगी इमारतीचा भाग कोसळला। कल्याणमध्ये पाऊस सुद्धा सुरू आहे आणि या पावसामध्ये संपूर्ण हा ढिगारा बाहेर काढण्याचं काम अग्निशमन दलाकडून सुरू आहे। या ठिकाणी पोलीस प्रशासन, अग्निशमन दल तसंच पालिका प्रशासनाचे अधिकारी सुद्धा पोहोचलेत। कल्याणमध्ये ही दुर्घटना घडलेली आहे। सप्तशृंगी इमारतीच्या 4थ्या मजल्यावरील काही भाग, स्लॅबचा काही भाग कोसळला, त्यामध्ये 6 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालाय। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी किशोर पगारे आपल्या सोबत जोडलेले आहेत। किशोर, आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। आत्ताचे नेमके अपडेट्स काय आहेत? नक्कीच जगदीश, सप्तशृंगी जी इमारत आहे मंगल राघवनगर कल्याण पूर्व येथे ज्या परिसरामध्ये आहे, यामध्ये आज दुपारी या इमारतीचा दुसऱ्या मजल्यावरचा याचा जो स्लॅबचा भाग आहे तिथे काम चालू होतं। त्या काम चालू असताना हा भाग कोसळला पहिल्या मजल्यावर तळमजल्यावर। एकंदरीत या अपघातामध्ये 12 जण जखमी झाले होते। यामध्ये एक 1.5 वर्षाची मुलगी होती, तिचा मृत्यू झालेला आहे। एक आजीबाई आहेत, त्यांचा मृत्यू झालेला आहे। इतरही 4 मृत्यू झालेले आहेत, ज्यामध्ये महिला आणि पुरुषांचा समावेश आहे। तर 6 जे आहेत, जे जखमी आहेत, त्यांना सरकारी रुग्णालय त्यानंतर काही खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत। पालिकेच्या अंतर्गत या ज्या धोकादायक इमारती आहेत अशा ज्यांना नोटीस देण्यात आल्या होत्या, लोक ते खाली करत नाही। परंतु ज्या पद्धतीने शासनाने अशा ज्या इमारतींना अनधिकृत किंवा ज्या प्रकारे घोषित केलेला असतं धोकादायक, त्यावेळेस लोक जायला तयार नसतात आणि पावसाळ्याच्या अंतर्गत ह्या अशा घटना घडत असतात। आता पावसाची सुरुवात झालेली नाही, तरी मे महिन्यातच सुरुवात झालेली आहे। त्या अंतर्गत आता ही जी घटना घडलेली आहे, तर या घटनेकडे मोठ्या वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्यात येत आहे। कारण की जवळजवळ 12 जण जखमी झालेत, 6 जणांचा त्यात मृत्यू झाला आहे। त्यामुळे कल्याण जे आहे ते हादरलेलं आहे। एकंदरीत प्रशासन आता कशा प्रकारे व्यवस्था करेल हे पाहावं लागेल। जगदीश, धन्यवाद किशोर दिलेल्या माहितीबद्दल।